नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण बघू शकता की 2-3 दिवस आता झालेले आहेत परीक्षेला होऊन. आता कुठेतरी तुम्ही रिदममध्ये आलेले असणार, मला थोडंफार आशा आहे, कारण रिव्हिजन एंड मोडला असेल आणि त्याच अनुषंगाने बघू शकता की पी-वाय-क्यू जी आपली सीरीज आहे तीच कंटिन्यू ठेवायची आहे. ती इव्हन 2026च्या परीक्षेपर्यंतच आपल्याला कंटिन्यू, म्हणजे 26 पर्यंत पण कंटिन्यूच ठेवायची आहे ही सीरीज जशी चालणार आहे. तिथं पण 60 प्लसच टार्गेट घ्यायचं आहे. पेपर कुठेतरी अवघड आला म्हणून लक्षात ठेवा की ज्यांचा 50 प्लस स्कोर असेल त्यांनी मला वाटतं मेन्सचा अभ्यास केला पाहिजे आणि 55 प्लस वाल्यांनी तर डोळे बंद करून मेन्सचा अभ्यास केला पाहिजे. आणि जे 50च्या 55च्या मध्येच कट ऑफ लागेल असं थोडंफार आयएमएफएससीमध्ये डिटेल्स आणि सगळं भेटतंय. आज मला वाटतं आयोगाची आन्सर की पण येऊन जाईल आणि त्यानुसार मग शक्यतो चेकच नका करू, चेक डायरेक्टली सोमवारीच करा गट कचा पेपर झाल्यावर. गट कच्या पेपरवर कॉन्सन्ट्रेट करण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न करा, कारण गट कचा पेपर जो आहे कुठेतरी सोपा येण्याचे चान्सेस आहेत, तसेच एक्साईजच्या जागा वाढण्याचे कुठेतरी चान्सेस आहेत, म्हणून त्याच्यावर कुठेतरी त्या परीक्षेवर फोकस करा. तर आज आपण सुरू करू की इतिहासाचे जे आहेत की जे आता आपल्याला पूर्व परीक्षामधनं एवढं दिसलं की मेन्सचे कुठेतरी प्रश्न रिपीट होताना आपल्याला डायरेक्टली दिसत आहेत. जर 100 पैकी आपण प्रश्न बघितले तर कुठेतरी 25-30 प्रश्न असे होते की प्रिव्हियसली इयर्सली विचारले गेलेले डायरेक्टली आपल्याला आले. म्हणून बघू शकता की इतिहासातलं पण तसंच झालं. म्हणून इतिहासाचे जे टॉप 40 प्रश्न आहेत, म्हणजे एका मेन्सला आलेले जे आहेत 2023 राज्यसेवा मेन्सचे टॉप 40 प्रश्न मी घेऊन आलेलो आहोत लाईनीत, आणि तेच असं कंटिन्यू करायचं. जेवढे आपले आयोगाचे क्वेश्चन पेपर आहेत ते आपल्याला बघू शकता मे 2026 पर्यंत सगळेच सॉल्व्ह करून घ्यायचे. जे काहीतरी 10-15 हजार प्रश्न आहेत ते ऑलरेडी 2,500 प्रश्न झालेले आहेत आणि आता 2-3 दिवसच राहिलेले आहेत. मग ट्राय करू की आपण इतिहास, भूगोल, पॉलिटी हे 3 विषय तरी आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करू. चला आता सुरू करूया. इतिहासाचे आपण प्रश्न बघूया, कारण त्या दिवशी काय झालं, सायन्सचा एक सेशन घेतलेला 2 तारखेचा बघू शकता लेक्चर असेल, त्याच्यातनं डायरेक्टली प्रश्न आला 4 तारखेला. म्हणून हे कुठेतरी इम्पॉर्टंट वाटलं आणि मला वाटलं की हे सिरीज थोडंफार 2-3 लेक्चर आपण टाकूया. त्याच अनुषंगाने शूट केलेला हा व्हिडिओ आहे. चला, इतिहासात आधुनिक काळातील कोणते पहिले मराठी नाटक होते जे विष्णुदास भावे यांनी 1843 मध्ये सादर केले होते? शारदा, सीता स्वयंवर, नीतिदर्शक, माधवराव पेशवे. तर लक्षात ठेवा सीता स्वयंवर. आता हे भरपूर इम्पॉर्टंट आहे. आता हा प्रश्न असा पण येऊ शकतो की सीता स्वयंवर हे पहिले मराठी नाटक हे कुणी बघू शकता की डायरेक्ट केलेले या कुणी सादर केलेले? तर विष्णुदास भावे 1843. उलटा सुलटा करून कसा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून आपण थोडंफार प्रॉपरली हे करायचंय, कॉन्सन्ट्रेट करायचंय. नेक्स्ट, खुदीराम बोस, सचिंद्रनाथ सेन, बरिंद्र कुमार घोष, रामप्रसाद बिस्मिल. आणि इथं बघू शकता की वेगवेगळे हे दिले: काकोरी कट, कायदे मंडळातील बॉम्बस्फोट, इंडियन रिपब्लिक असोसिएशन, किंग्स फोर्टचा बॉम्ब हल्ला, माणिक टोला प्रकरण. येस, माणिक टोला प्रकरण बरिंद्रनाथ घोष, म्हणजे चा 5 असला पाहिजे. येस, कारण हा पूर्वी पण एकदा येऊन गेलेला प्रश्न आहे. बरिंद्र कुमार घोष जे आहे माणिक टोला प्रकरण, म्हणजे चा 5 एकच ऑप्शन मध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आन्सर आहे. बाकीचे पण बघून घेऊया आता त्याचं काय बनतंय. तर खुदीराम बोस जे आहेत ते किंग्सफोर्टवर बॉम्ब हल्ला, किंग्सफोर्टवर बॉम्ब हल्ला झाला, त्याच्यात त्यांचा बघू शकता पूर्ण हात होता. सचिंद्रनाथ सेन इंडियन रिपब्लिक असोसिएशनचे मेंबर होते. रामप्रसाद बिस्मिल, काकोरी कट, रोशन सिंग असतील, रामप्रसाद बिस्मिल असतील, हे सगळे बघू शकता. काकोरी इथे ट्रेन कॉन्स्पिरन्सी आहे, चंद्रशेखर आझाद पण त्यात होते, त्याच्याशी रिलेटेड आहेत, लक्षात ठेवा. तर डायरेक्टली लक्षात ठेवायचं आहे, हा प्रश्न हाही तसा रिपीट होण्याचे चान्स आहे. रामप्रसाद बिस्मिल, काकोरी कट, खुदीराम बोस, किंग्सफोर्टवर बॉम्ब हल्ला, खुदीराम बोस, लक्षात ठेवा. सर्वात इम्पॉर्टंट ह्याच आहे बरिंद्र कुमार घोष आहे ते माणिक टोला प्रकरण. माणिक टोला प्रकरण जर आलं तर बरिंद्र कुमार घोष आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, संगीत रत्नाकर या भारतीय संगीतावरील प्रमाणभूत असणाऱ्या ग्रंथाचे लेखक कोण आहे? गोपाल नायक, शारंगदेव, पंडित विष्णू भातखंडे, पंडित विष्णू पलुसकर. आता काही काही लोकांनी जेव्हा हा पेपर आला तर 2 पंडित बघून एक कुठेतरी तुक्का मारला, पण लक्षात ठेवा ह्याचा जे योग्य आहे शारंगदेव ह्याचं बघू शकता की योग्य आन्सर आहे. आता हा कुठेतरी आर्ट अँड कल्चर कुठेतरी आपल्याला राज्यसेवा मेन्सला ऑब्जेक्टिव्ह मध्ये दिसत होते, म्हणून त्याच्यातले प्रश्न आहेत. काही काही प्रश्न इग्नोरच करायचे आहे आपल्याला, की डायरेक्टली येतील की नाही येतील आपल्याला गॅरंटी नाहीये, म्हणून यू शुड इग्नोर ओनली दिस प्रश्न. पण एक थोडी फक्त जनरल इन्फॉर्मेशनसाठी फक्त लक्षात ठेवा. येस, चला, शारंगदेव. नेक्स्ट, कोणत्या प्रदेशात काठ आणि गोफ नृत्याचे प्रकार प्रसिद्ध आहेत? गोंडावन, कोकण, विदर्भ, खानदेश. येस, कोणत्याही इकडं बघू शकता की काठ आणि हे प्रसिद्ध आहे, तर काठ आणि गोफ हे कोकणामध्ये बघू शकता, कोकणामध्ये प्रसिद्ध आहे. आता नृत्य प्रकार आणि त्याच्या योग्य जोड्या हा देखील प्रश्न येऊ शकतो इथून पुढच्या परीक्षेला, म्हणून दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की काठ आणि गोफ कोकण बघू शकता नृत्याचे प्रकार आहे कोकणामध्ये.
इंडियन पेट्रोटिक असोसिएशन 1888 या संघटनेचा संबंध खालीलपैकी कोणत्या व्यक्तीशी येतो? स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, सर सय्यद अहमद खान, मोहम्मद इक्बाल. तर लक्षात ठेवा, इंडियन पेट्रियोटिक असोसिएशन 1888 सर सय्यद अहमद खान यांच्याशी संबंधित आहेत. येस. नेक्स्ट, इंडियन गव्हर्नर जनरल डलहौसीने कोणत्या संस्थानाला गैरकारभाराच्या निमित्त पुढे करून खालसा केले? सातारा, नागपूर, झाशी, अयोध्या. अ व ड, ब क, फक्त क, फक्त ड. येस. लक्षात ठेवा की गैरकारभाराच्या निमित्तानं गैरकारभार फक्त बघू शकता की अयोध्यामध्ये झालेला, बाकी तर खालचा धोरण डायरेक्टली हे केलेलं. जर गैर प्रकारचा जर आला म्हणजे विच स्टेट ऑन द प्रिटेक्स ऑफ माल ॲडमिनिस्ट्रेशनमुळे फक्त बघू शकता की फक्त ड. अयोध्या हे फक्त जे राज्य होतं त्याला खालसा करण्यात आला डलहौसीकडून गैरप्रकारवर. लक्षात ठेवायचं, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. असं तर चारी पण खालसा केलेत, पण गैरप्रकारवर फक्त अयोध्या केला. प्रश्न समजून घ्यायचा आहे काय विचारलंय. संपादक आणि वृत्तपत्राची चुकीची जोडी. केशवचंद्र सेन सुलभ समाचार बरोबर आहे. केशवचंद्र सेन सुलभ समाचार बरोबर आहे. द्वारकानाथ विद्याभूषण बंगदर्शन नाही, हे चुकीचे आहे ऍक्च्युली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी बंगाली, देवेंद्रनाथ टागोर इंडियन मिरर. येस, म्हणून चुकीची जोडी आहे सेकंड. आता लक्षात ठेवा, चुकीचीचा सोडा, बाकीचे 3 तर करेक्ट दिलेत. आता येणाऱ्या परीक्षेसाठी ह्या 3 लक्षात ठेवा. केशवचंद्र सेन सुलभ समाचार. सुरेंद्रनाथ बॅनर्जीला तर बंगाली आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी बंगाली आहेत, देवेंद्रनाथ टागोर इंडियन मिरर. देवेंद्रनाथ टागोरांनी आरसा दाखवला असं म्हणजे मिरर दाखवला असं लक्षात ठेवा, देवेंद्रनाथ टागोर यांनी. नेक्स्ट, दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर, प्रभाकर पेंढारकर. आणि हे बघू शकता की हे डायरेक्टरनी हे सगळं दिलंय वाटतं. बाजीराव मस्तानी, सैरंदी चित्रपट, राजा हरिश्चंद्र चित्रपट, बाल शिवाजी. तर दादासाहेब फाळके तर राजा हरिश्चंद्र चित्रपट आपल्याला दिसतोच. यस, पहिला जे चित्रपट होता राजा हरिश्चंद्र, एचा 3 जर तिन्ही ऑप्शनमध्ये हा गेला. त्याच्यानंतर बाबूराव पेंटर जर आपण बघितला, बाबूराव पेंटर, बाजीराव मस्तानीवाला, भालजी पेंढारकर हे आहेत. सीचा 1 असणार, कारण बाजीराव मस्तानी जे पिक्चरचं जे होतं ते भालजी पेंढारकर होते, म्हणजे सीचा 1 ऑप्शन म्हणजे हा. आणि प्रभाकर पेंढारकर बाल शिवाजी. त्याच्यानंतर मग राहिला बाबूराव पेंटर सैरंदी चित्रपट, हा. येस, ऑप्शन क्रमांक 2 इज द राईट आन्सर. लक्षात ठेवा. येस, दादासाहेब फाळके आणि हे सर्व आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता हा तर बघू शकता, मी परत बोललो की आर्ट अँड लिटरेचरवर प्रश्न असतात, त्याच अनुषंगाने आलेला हा प्रश्न आहे. येस. चला नेक्स्ट, 1890 साली भारताच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली? हू एस्टॅब्लिश्ड इंडस्ट्रियल कॉन्फरन्स इन 1890 टू प्रमोट द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑफ इंडिया? गोपालकृष्ण गोखले, दादाबाई नौरोजी, रमेशचंद्र दत्त, न्यायमूर्ती गोविंद रानडे. तर लक्षात ठेवा, इट इज न्यायमूर्ती गोविंद रानडे. हा ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे इथून पूर्वी पण, कंबाईनच्या परीक्षेमध्ये, प्रिलिम्समध्ये ऑलरेडी, राज्यसेवा मेन्समध्ये पण आलेला आहे, कंबाईन मेन्समध्ये पण आलेला आहे. लक्षात ठेवायचं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. औद्योगिक परिषदची स्थापना आली डायरेक्ट न्यायमूर्ती गोविंद रानडे. नेक्स्ट, खाली दिलेल्या पर्याय गटातून ब्राह्मणी आणि ब्राह्मणेतर वृत्तपत्रांची अचूक जोडी ओळखा. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर, तर जागरूक, विजय मराठा, लोकमान्य, आणि हे लक्षात ठेवा, हे तर नाही आहे. जागरूक इकडं, हे पण नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला ब्राह्मणेतर, लोकशाही, लोकसंग्रह, केसरी, लोकमान्य, राजकारण, हे ब्राह्मणी वृत्तपत्र आहेत, बरोबर. जागरूक जे आहे, जे ब्राह्मणोत्तर होतं. येस, विजय मराठा, कैवारी, केज पण होतं, दिनमित्र पण आहे, जागृती पण आहे. हा प्रश्न आलेला आता जागृतीवर. आणि संजीवन. येस, दिस इज द परफेक्ट, कारण विजय मराठा, दिनमित्र, लोकमान्य तर नाही, ब्राह्मणी पत्र आहे. येस, इथं पण बघू शकता की लोकसंग्रह येतोय. ऑप्शन क्रमांक 3 इज द राईट आन्सर. हा कुठेतरी लॉजिकली प्रश्न होता की जे ब्राह्मणेतर चळवळीचे वृत्तपत्र आणि ब्राह्मणी वृत्तपत्र कुठले ते आपल्याला ओळखायचं होतं. तर आपल्याला माहिती आहे, दिनकरराव जवळकर असतील, श्रीपाद शिंदे असतील, कोठारी असतील, हे सगळं ऑलरेडी आता आपल्या 4 जानेवारीच्या परीक्षेत येऊन गेलो ते मॅच द कॉलममध्ये इतिहासाचं. त्याच अनुषंगाने बघू शकता हे की ते ब्राह्मणोत्तर वृत्तपत्रांवर आलेला प्रश्न होता. जागरूक, विजय मराठा, संजीवन, दिनमित्र, जागृती. मग हे आपल्याला फक्त बायफर्गेशन करायचं होतं की कोण कुठला. येस. चला नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या वकिलांनी असहकार चळवळीचा भाग म्हणून त्यांच्या किफायतशीर वकिली सोडून दिली? चित्रांजन दास, जयकर, किचलू, पटेल.
लक्षात ठेवा, हा मी ऑफलाईनमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न शिकवलेला आहे. तर लक्षात ठेवा, चित्रंजन दास, जयकर, किचलू, पटेल हे तिन्ही पण होते, वल्लभभाई पटेल पण. ब क ड राईट आन्सर हा प्रश्न येऊ शकतो. हू फ्रॉम द फॉलोइंग लॉयर्स गेव अप ल्युक्रेटिव्ह प्रॅक्टिस ॲज अ पार्ट ऑफ नॉन कॉपरेशन मुवमेंट? सी.आर. दास होते, जयकर होते, किचलू होते, पटेल पण होते. येस. चला नेक्स्ट. पुढील वृत्तपत्रे व त्यांचे संपादक यांच्या जोड्या जुळवा. मुंबई वैभव, गुराखी, देशसेवक, काळ. आणि इथं बघू शकता एल.एन. जोशी, मेहेंदळे, कोलटकर, शिवराम परांजपे. आता जर शिवराम परांजपे जर मी बघितलं तर काळ जे आहे ते शिवराम परांजपेचा होता. डीचा 4 येणार. शिवराम महादेव परांजपे काळ, कारण हे ऑलरेडी आपण येस म्हणजे हा ऑप्शन गेला. त्याच्यानंतर जर आपण बघितला की एल.एन. जोशी, मुंबई वैभव नाही, गुराखी जे आहे ते एल.एन. जोशीचं होतं. बीचा 1 इकडं. अच्छा, हा तर ऑप्शन कट झाला, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 इज द राईट आन्सर. इकडं सगळं पाठ करून घ्या. मुंबई वैभव मग कुठलं आहे? मुंबई वैभव के.पी. मेहेंदळे. देशसेवक जे आहेत ते ए.बी. कोलटकर. आणि काळ जे आहे जे शिवराम महादेव परांजपे. चारीच्या चारी इथंच पाठ करायचं आहे. मुंबई वैभव लक्षात ठेवा, परत के.पी. मेहेंदळे. गुराखी जे आहे जोशी गुराखी होते, लक्षात ठेवा, जोशी गुराखी होते. देशसेवक कोलटकर देशसेवक होते. आणि काळ तर आपल्याला माहिती आहे शिवराम महादेव परांजपे. हा बरेच वेळा प्रश्न आलेला. काळ शिवराम महादेव परांजपे. येस, काळ जे आहे शिवराम महादेव परांजपे. येस. चला नेक्स्ट. अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स हे कोणी प्रकाशित केले? सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, काका कालेलकर या सरदार वल्लभभाई पटेल. अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स बघू शकता, जवाहरलाल नेहरू यांचं होतं. अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स जवाहरलाल नेहरू. पुन्हा एकदा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स जवाहरलाल नेहरू, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट. पुढील वाक्यात कोणाबद्दल लिहिली आहेत? इंग्लिश जनतेसमोर काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी ते 1905 मध्ये इंग्लंडला गेले. काँग्रेसच्या ब्रिटिश कमिटीने त्यांच्या 60 आठवड्याच्या वास्तव्यात त्यांच्या भाषणासाठी 45 सभांचे आयोजन केले होते. या महान तरुणाला बनारसच्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपदासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यस, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, गोपालकृष्ण गोखले, M.K. गांधी. तर लक्षात ठेवा, इट इज रिलेटेड टू गोपालकृष्ण गोखले. येस, इंग्लिश जनतेसमोर काँग्रेसची भूमिका 1905 मध्ये ते इंग्लंडला गेले, कन्फर्म राईट आहे. आणि सर्वंट्स ऑफ इंडिया जे सोसायटीज आहे ते त्यांनी स्थापन केलेलं. त्यानंतर काँग्रेसच्या ब्रिटिश कमिटीने त्यांच्या 60 आठवड्याच्या वास्तव्यात त्यांना भाषणासाठी 45 सभांचे आयोजन केले होते. या महान तरुणाला बनारसच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद मिळवले होते, दॅट इज गोपालकृष्ण गोखले. चला नेक्स्ट. जोड्या जुळवा. मुंबई मराठी साहित्य संघ, विदर्भ साहित्य संघ, नाट्य निकेतन, ललित कला दर्श. आणि हे पुन्हा एकदा बघू शकता, आर्ट अँड कल्चरवरचा प्रश्न आहे. यस, तर लक्षात ठेवा, मुंबई मराठी साहित्य संघ अमृत नारायण भालेरावांचं होतं. विदर्भचं हे नाना जोग. नाट्य निकेतन इट इज मोतीराम गजानन रांगेकर. आणि ललित कला दर्शन केशवराव भोसले. येस, ऑप्शन क्रमांक 1 इज द राईट आन्सर. आता हे आर्ट अँड कल्चरचं आहे, लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. एक कुठलं तरी लक्षात ठेवा, मुंबई मराठी साहित्य संघ लक्षात ठेवा, अमृत नारायण भालेराव. कारण आयोगाचा असा कल दिसतोय की एक मुंबई रिलेटेड प्रश्न तर विचारतात, जसे कमिशनरवर विचारला, ते फॉर्जेट करून जे कमिशनर होते त्यांच्यावर विचारला, म्हणून असा जे रॅन्डम प्रश्न येऊ शकतो की मुंबई मराठी साहित्य संघ, अमृत नारायण भालेराव. खालीलपैकी शेती सुधारणेला पूरक अशा कोणत्या सुधारणा लॉर्ड कर्झनच्या कार्यकाळात झाल्या? शेती संशोधन संस्थेची स्थापना, सहकारी संस्था कायदा पारित, कुळ कायदा पारित, भूमी सुधारणा कायदा पारित. ब बरोबर, ब क ड बरोबर, ड बरोबर, यावरील सर्व बरोबर. यस, तर आपल्याला जर लॉजिक लावला तर सुधारणेचा पूरक अशा कोणत्या सुधारणा लॉर्ड कर्झन. शेती संस्था हे होतं, सहकारी संस्था पण बघू शकता 1904च्या आसपास आपण बघितला. यस, म्हणजे ब तर कन्फर्म राईट आहे. ब इकडे आहे, ब इकडे आहे, ब इथे आहे, म्हणजे हा ऑप्शन जाणार. आणि अ पण राईटच आहे, अ इथं नाहीये. म्हणजे आता या दोघांपैकी कुळ कायदा बघू शकता त्यांनी पारित नव्हता केला, म्हणजे सी आन्सर येणारच नाही, म्हणजे हा पण ऑप्शन गेला. म्हणजे अ आणि ब इज द राईट आन्सर. यस, लॉर्ड कर्झनच्या काळात कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1904चा पण, टेनेंट ॲक्ट त्यांचा नाही, लक्षात ठेवा. लँड रिफॉर्म पण त्यांच्या काळातला नाही. ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट पण त्यांनी स्थापन केलं, लक्षात ठेवा. अ आणि ब इज द करेक्ट आन्सर. येस, परफेक्ट. अ आणि ब इज द करेक्ट आन्सर. येस. चला नेक्स्ट. दादाभाई नौरोजी यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत? हाऊस ऑफ कॉमन्सचे पहिले भारतीय सदस्य होते.
त्यांना 3 वेळा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले. हे तर बरोबर आहे, 3 वेळा. ब तर कन्फर्म राईट आहे. ब इकडे आहे, ब इकडे आहे. 1910 मध्ये त्यांच्या केंद्रीय कायदेमंडळ सदस्य म्हणून निवड झाली. बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. हे पण बरोबरच आहे, लक्षात ठेवा की दादाभाई नौरोजी बद्दल. म्हणजे येस, हाऊस ऑफ कॉमन्सचे पहिले भारतीय सदस्य होते. अ पण बरोबर आहे. अ जिथे असेल तोच आन्सर असेल. आता या दोन्हीपैकीच एक राहिला आणि ब तर बरोबरच आहे. 1910 मध्ये त्यांनी केंद्रीय कायदेमंडळ सदस्य म्हणून निवड नाही. 1910 मध्ये केंद्रात आपल्याला हेच भेटलं नव्हतं, म्हणून अ ब ड इज द राईट आन्सर. येस, लक्षात ठेवा एकच एलिमिनेट करायचं होतं आणि दॅट इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट. एकच एलिमिनेट करण्याचं होतं, म्हणून दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस, थांबा. एक मिनटं. चला नेक्स्ट. व्हॅलेंटाईन चिरोल यांनी यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? त्यांनी गोखले काळाच्या बरोबर तर टिळक काळाच्या पुढे होते. त्यांनी गोखले काळाच्या बरोबर तर टिळक काळाच्या पुढे होते असे विधान केले. त्यांनी टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक. कन्फर्म राईट आहे, बी कन्फर्म राईट आहे. बी जिथं असेल तिथं ते आन्सर असणारच. येस, म्हणून हा गेला आणि हा गेला. ते उदारमत नोकरशाही होते, म्हणजे ही वॉज अ लिबरल ब्युरोक्रॅट ना. लिबरल तर नव्हतेच, लक्षात ठेवा. सी पण जाणार. झाला, एकच ऑप्शन राहिला, मग फक्त ब बरोबर. यस, हे असे फार थोडेफार लॉजिक लावले तर तुम्हाला डायरेक्टली आन्सर भेटून जातो. गोखले काळाच्या बरोबर तर टिळक काळाच्या पुढे होते, हे पण चुकीचं स्टेटमेंट आहे. येस, त्यांनी फक्त टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक बोलले, हे कन्फर्म आहे. त्यांनी टिळकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, ते नव्हते. व्हॅलेंटाईन चिरोल नव्हते त्या बाबतीत, वेगळे होते, लक्षात ठेवा. येस, नेक्स्ट. पहिले वाक्य, प्लासीच्या लढाईनंतर मीर जाफर हा बंगालचा नवाब बनला. दुसरे वाक्य, मीर जाफर आपल्या राज्य कारभाराची राजधानी मुर्शिदाबाद वरून पाहू लागला. ह्याच्यापैकी योग्य काय? तर लक्षात ठेवा, दोन्ही पण वाक्य योग्यच आहे. 23 जून 1757 प्लासीची लढाई झाली आणि बघू शकता की मीर जाफर बंगालचा नवाब झाला. आणि दुसरे वाक्य, मीर जाफर आपला राज्यकारभार मुर्शिदाबाद मधनं आपल्याला चालवायला लागला, लक्षात ठेवायचं आहे. येस, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ते बक्सरची लढाई आणि हे सगळं आपल्याला राजकारण दिसतं पूर्ण. येस येस, परफेक्ट. चला नेक्स्ट. बंकिमचंद्र चॅटर्जी लिखित आनंद मठ या कादंबरीत बंगालमधील कोणत्या उठावाचा उल्लेख आढळतो? चुहारच्या बंडाचा, कोलामांच्या रिव्हॉल्ट ऑफ कोलामास, संतालच्या बंडांचा, या संन्याशीचा. तर लक्षात ठेवा, संन्याशी जे आहे बंकिमचंद्र चॅटर्जीचे जे आनंद मठ आहे त्या संन्यासीचा आपल्याला उल्लेख आढळतो. व्हेरी इम्पॉर्टंट. बंकिमचंद्र चॅटर्जी, वंदे भारत असेल, वंदे मातरम आणि हे सगळे भरपूर चर्चेत असल्यामुळं बंकिमचंद्र चॅटर्जी इज इन हायलाईट, म्हणून हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. संन्याशांचा बंड. कोणत्या वर्तमानपत्राने त्या वेळेच्या बंगालच्या गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंगच्या सर्वसामान्य धोरणेवर टीका केली होती? बंगालचा किरकरू, कलकत्ता जनरल, द बंगाल गॅजेट या अमृत बाजार पत्रिका. तर लक्षात ठेवा, त्या टायमाला वॉरेन हेस्टिंग्सच्या टायमाला पहिलंच जे वृत्तपत्र आलेलं त्यांनीच टीका केलेली, द बंगाल गॅजेट. येस, बंगालच्या गव्हर्नर जनरल हेस्टिंग्सवर टीका केलेली होती. येस, द बंगाल गॅजेट. चला नेक्स्ट. ईस्ट इंडिया कंपनीतर्फे कॅप्टन हॉकिन्स कोणाच्या काळात भारतात आले? अकबर, जहांगीर, शाहजहान, औरंगजेब. तर लक्षात ठेवायचं जहांगीर. आणि जहांगीरने त्यांना सुरतमध्ये बघू शकता की लायसन्स दिला की हे करायला. आता हा कुठेतरी जेव्हा इतिहास सुरू होतो आपला मॉडर्न हिस्ट्री तेव्हाचा पार्ट आहे. आता हा मेन्समध्ये राज्यसेवा विचारला गेलेला आहे. कंबाईनमध्ये आला तर आला, नाही तर नाही आला, पण लक्षात ठेवायचं ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात कॅप्टन हॉकिन्स कोणाच्या काळात भारतात आले होते? जहांगीरच्या काळात. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार होता? सोपा प्रश्न आहे. चंद्रशेखर आझाद, सचिंद्रनाथ सान्याल, सूर्या सेन या भगतसिंग. तर आयोगाने बघू शकता सूर्या सेन, तुम्ही सचिंद्रनाथ सान्याल बऱ्याच लोकांनी आन्सर दिला, पण लक्षात ठेवा हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आहे भगतसिंग. येस, भगतसिंग. कारण सोशलिस्ट जे प्रिन्सिपल ऍड झालं ते राजगुरू यांच्या म्हणण्याने ऍड झालं, लक्षात ठेवायचं. चला नेक्स्ट. महाराष्ट्रातील चालुक्य राजवटीच्या विषयी माहिती डॅश या प्रवाशाने लिहिली होती? तर हा तर बघू शकता की राज्यसेवेला येऊ शकतो. यॉन शॉंग जे आहे ते होते की चालुक्याच्या राजवटीचे विषय माहिती आहे.
हे आपल्याला कंबाईनच्या सिलेबसमध्ये नाही, इग्नोर करू शकता. राज्यसेवेच्या हिशोबानं थोडं इम्पॉर्टंट आहे. चला नेक्स्ट. नाटक व त्यांचे लेखक आहे देवसेनी, इंदिरा, कुसुमांजली, राजा शिवाजी. आता ह्याच्यापैकी आपल्याला योग्य बघायचं आहे. राजा शिवाजी आहे ते कुंटे आहे. डीचा वन एकच ऑप्शनमध्ये झालं. ऑप्शन क्रमांक 2 इज द राईट आन्सर. आता देवसेनी आहे ते बजावा रामचंद्र प्रधान, इंदिरा जे आहे कीर्तिकर आणि कुसुमांजली जे आहे महाजनी. येस. आता हे लक्षात नाही ठेवलं तरी पण चालेल, कारण मी सांगितलं आर्ट अँड जे लिटरेचर आहे, आर्ट कल्चरचे सगळं आपल्याला राज्यसेवेच्या मेन्समध्ये होतं. चला नेक्स्ट. लेखक आणि ग्रंथ त्र्यंबक नारायण अत्रे, केशव मेश्राम, बाबूराव बागुल, भास्कर चंदनशिव, बिरड अघोरी, गावगाडा, ऑडिट पोखरण. येस. तर ह्याचं योग्य उत्तर काय राहील बघू शकता. अत्रे जे आहे त्यांनी गावगाडा लिहिलेलं. त्र्यंबक नारायण अत्रे एचा 3 तिन्ही पण ऑप्शनमध्ये आहे, म्हणून हा ऑप्शन कट. त्याच्यानंतर केशव मेश्राम पोखरण, केशव मेश्राम बघू शकता पोखरण. येस. बीचा 5. येस. बीचा 5 इकडे आहे, हा ऑप्शन गेला. त्याच्यानंतर बाबूराव बागुल जे आहे अघोरी. येस. अघोरी जे आहे बाबूराव बागलचा आहे, सीचा 2. आता त्यांना पुरस्कार भेटलेला म्हणून ते बघू शकता की फेमस होते. आता तुम्ही पण लक्षात ठेवा, बाबूराव बागुल आलं तर अघोरी लक्षात ठेवायचं आहे, आणि भास्कर चंदनशिव जे आहे ते बिरड. येस. नेक्स्ट. क्रांतिकारी कार्य करणारे नेते व संबंधित शहर. सोपा प्रश्न आहे. नागपूर, यवतमाळ, अमरावती, बेळगाव. अमरावती लक्षात ठेवायचे, दादासाहेब खापर्डे जिथं दिसला ते अमरावती आपल्याला मार्क करायचा आहे. सीचा 1 अमरावती, दादासाहेब खापर्डे, सीचा 1 एकच ऑप्शन आहे, झाला संपला. हा प्रश्न 7-8 वेळा रिपीट झालेला आहे, म्हणून हा पुन्हा रिपीट होऊ शकतो. नागपूर लक्षात ठेवायचे श्रीधर परांजपे, यवतमाळ जे आहे आबासाहेब खानकोजे. आता हा नवीन ऑप्शनमध्ये आला. यवतमाळमध्ये दुसरं विचारायचं आता. आणि गंगाधर देशपांडे तर बेळगाव आपल्याला माहिती आहे, देशपांडे बेळगावचे होते, हा माझा शॉर्टकट होता. बऱ्याच मी ऑफलाईनमध्ये शिकवलेला आहे. येस. क्रांतिकारी कार्य करणारे संघटना आणि त्यांच्या जोड्या. येस. येस. चला पुढे जाऊ. खालील विधाने पहा. 31 ऑक्टोबर 1920 रोजी स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे लाला लाजपत राय हे पहिले अध्यक्ष होते. कन्फर्म राईट आहे. 1927 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची 57 कामगार संघटना संलग्न होत्या. आता ह्याच्यातलं राईट आणि रॉंग बघू शकता की दुसऱ्या पण राईटच आहे. शक्यतो असे जे डिटेल्स असतात ते राईटच असतात, आपल्याला राईटच पकडायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे जे पहिले अध्यक्ष लाला लाजपत राय NM जोशी यांनी स्थापना केली, आणि 1927 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे 57 कामगार संघटना संलग्न होत्या, हे पण राईट आहे. चला नेक्स्ट. विधान चूक आहे, रॉंग विचारले. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी जून 1912 मध्ये अल हिलाल हे उर्दू साप्ताहिक प्रकाशित केले. यस. चूक विचारले. चूक विचारले म्हणजे आपल्याला फर्स्ट तर राईट आहे, म्हणजे ए तर चूक नाहीये. म्हणजे ह्या दोघांमधनं आपल्याला दिसतंय की ब तर चूकच आहे. मोहम्मद अली जिन्ना यांनी 1911 मध्ये द कॉम्रेड हे इंग्रजी साप्ताहिक हे केले, हे चूक आहे. सन 1912 मध्ये जफर अली खान यांनी जमीनदार या साप्ताहिकाचे दैनिकात रूपांतर केले, हे पण बरोबर आहे. म्हणजे सी चुकीचं नाहीये, म्हणजे फक्त ब चुकीचं आहे. आता ह्या प्रश्नातनं आपल्याला दोन्ही फॅक्ट्स, आपल्याला नवीन फॅक्ट्स भेटत आहेत कुठेतरी अभ्यासात, हे आता आपल्याला इथंच पाठ करायचे. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी 1912 मध्ये अल हिलाल हे उर्दू साप्ताहिक प्रकाशित केले 1912 मध्ये. तसेच 1912 मध्येच जफर अली खान यांनी जमीनदार या साप्ताहिकाचे दैनिकात रूपांतरित केले. हे दोन जे नवीन फॅक्ट्स आहेत ते आपल्या इकडेच पाठ करायचं आहे, लक्षात ठेवा. येस. चला पुढे. दामोदर चापेकर आणि डॅश यांनी सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू लिजन स्थापना केली. सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू लिजन, व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. हा प्रश्न अजून रिपीट नाही झालेला. गणेश सावरकर, विनायक सावरकर, बालकृष्ण चापेकर या द्रविड बंधू तर गद्दार निघालेले. विनायक सावरकरांचा पण काही संबंध येत नाही जास्त, कारण त्यांनी ते सपोर्ट केलेला. गणेश सावरकर पण येत नाही. बालकृष्ण चापेकर लक्षात ठेवायचं आहे. दामोदर चापेकर आणि बालकृष्ण चापेकर. दामोदर आणि बाल DB याचा BD लक्षात ठेवा की सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू लिजन यांनी स्थापना केलेली. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे विचारले? चुकीचे, रॉंग. 1950 साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय मागास जाती संघाचे ते अध्यक्ष होते. चुकीचे विचारले हे तर राईट आहे पंजाबराव देशमुख बद्दल. वर्कवर्ड क्लासेस स्कॉलरशिप बोर्डचे अध्यक्ष होते, हे पण बरोबर आहे.
1938 मधील विदर्भ मध्य प्रांत ब्रह्मोत्तर परिषदेचे अध्यक्ष होते ना, ब्रह्मोत्तर परिषदेचे ते नव्हतेच. 55 साली स्थापन झालेल्या भारत कृषक समाजाचे ते अध्यक्ष होते. येस, भारत कृषक समाजाचे ते अध्यक्ष होते. हे 100% राईट आहे. आणि रॉंग विचारलंय म्हणून ऑप्शन 3 इज द रॉंग आन्सर. आता लक्षात ठेवा, पंजाबराव देशमुख बद्दल प्रश्न जर आला तर हे 3 फॅक्ट्स आपल्याला लक्षात पाहिजे. 1950 साली स्थापन झालेले अखिल भारतीय मागास जाती संघाचे ते अध्यक्ष होते. म्हणजे अखिल भारतीय मागास जाती संघाचे अध्यक्ष. त्याच्यानंतर ही वॉज अ प्रेसिडेंट ऑफ बॅकवर्ड क्लासेस स्कॉलरशिप बोर्ड पण होते. 55 साली भारत कृषक समाजाचे ते अध्यक्ष होते. येस, हे 3-4 फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहे. नेक्स्ट, बाळशास्त्री जांभेकरांबाबत खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. एल्फिस्टन महाविद्यालय ते पहिले भारतीय सहाय्यक प्राध्यापक. येस, सहाय्यक प्राध्यापक होते ते विचारले, मग हे बरोबर आहे. नीतिकथा आणि सार संग्रह या साहित्याचे त्यांनी लेखक, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, नारायण चंदावरकर यांनी इंदू प्रकाशातील एका लेखामध्ये त्यांनी त्यांचा राजकीय ऋषी असा उल्लेख केला होता. हे पण बरोबर आहे. 1840 मध्ये ते रॉयल जिओग्राफिकल सोसायटी ऑफ लंडनचे सदस्य म्हणून निवडले. हे चुकीचं आहे. ड चुकीचं कुठं आहे? ड चुकीचं इथं आहे. नाही, बाकी सगळं बरोबर आहे. ड चुकीचं. येस. आता बाळशास्त्री जांभेकरांबद्दल 3 वाक्य लक्षात ठेवायचे. एल्फिस्टन महाविद्यालयातील पहिले भारतीय सहाय्यक प्राध्यापक होते. नीतिकथा आणि सार संग्रह या साहित्याचे त्यांनी लेखन केले होते. हे पण बरोबर आहे. नारायण चंदावरकर त्यांनी इंदू प्रकाशातील एका लेखामध्ये त्यांनी त्यांच्या राजकीय ऋषी असा उल्लेख केला होता. येस. नेक्स्ट, संयुक्त महाराष्ट्र चळवळी विषय 1917 मध्ये लोकशिक्षण या मासिकेत तिबंगलेला महाराष्ट्र हा लेख कोणी प्रकाशित केला? दत्तो वामन पोद्दार, धनंजयराव गाडगे, विठ्ठल वामन ताम्हणकर, जी.टी. माडखोलकर. तर लक्षात ठेवा, विठ्ठल वामन ताम्हणकर. यस, तिबंगलेला महाराष्ट्र हा जे आहे विठ्ठल वामन ताम्हणकर यांनी बघू शकता की संयुक्त महाराष्ट्र मुवमेंटमध्ये त्यांनी आर्टिकल पब्लिश केला होता. विठ्ठल वामन ताम्हणकर. संयुक्त महाराष्ट्र चळवळीशिवाय 1917 मध्ये लोकशिक्षण या मासिकेत तिबंगलेला महाराष्ट्र विठ्ठल वामन ताम्हणकर यांनी प्रसिद्ध केलेलं लक्षात ठेवायचं आहे. भारतीय लोकांना कायदे मंडळात प्रथम प्रवेश कोणत्या कायद्याने देण्यात आला? 1861च्या, 1892च्या, 1909च्या या भारत सरकार कायदा 1919च्या. तर लक्षात ठेवा, 1861 मध्ये जे झाला, 57च्या नंतर जे 58 आला आणि 61ला कुठेतरी वाढवण्यात आला. त्याच्यानुसार बघू शकता की फर्स्ट टाइम भारतीय लोकांना लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये जागा देण्यात आली 1861च्या कायद्याने. येस. नेक्स्ट, पुढील वाक्य डॅश संबंधी आहे. तो कट्टर धर्मवेडा मुसलमान होता. तो लातूरचा वकील होता. तो इत्तिहादूचा सभासद होता. इत्तिहादूचे सभासद रजाकार म्हणून ओळखले जात. महाबत खान, कासिम रिझवी, शाहनवाज निजाम. लक्षात ठेवा, हे ऑपरेशन पोलो आणि हैदराबाद मुक्ती संग्रामावर विचारलं गेलेलं आहे. रजाकार म्हणून ओळखले जाते एकच आहे, कासिम रिझवी. संपला विषय. मुस्लिम फॅनेटिक होता, धर्मवेडा होता आणि बऱ्याच साऱ्या हैदराबादचं जे ऑपरेशन्स आहेत ते ह्यांनीच राबवलेले आणि भरपूर अत्याचार करत होता कासिम रिझवी. येस. हैदराबाद पोलीस ॲक्शनसाठी ऑपरेशन पोलो ही योजना कोणी तयार केली होती? जनरल गोडार्ड, मेजर जनरल जयंत चौधरी, मेजर ए रुद्र या जनरल राजेंद्र सिंग. तर लक्षात, ह्यांनी तर राजेंद्र सिंगवर प्रश्न राज्यसेवेत येऊन गेला, लीड केलेलं. हे लिहिले ऑपरेशन फोर वे फॉर्म्युलेटेड. पोलीस ॲक्शनची योजना कोणी मांडली? तर योजना जे आहे जनरल गोगार्ड. जनरल गोगार्ड यांनी बघू शकता की ही योजना तयार केली होती. लक्षात ठेवायचं. आणि जे नेतृत्व केलं ते जनरल राजेंद्र सिंग यांनी. निजामावर कोणी बॉम्ब टाकला होता? भास्कर गोपाळ केसकर, नारायण पंढरीनाथ पवार, आनंदराव वाघमारे या काशीनाथ नावंदकर. तर लक्षात ठेवा, नारायण पंढरीनाथ पवार यांनी बॉम्ब टाकला होता. नारायण पंढरीनाथ पवार यांनी बघू शकता की निजामावर बॉम्ब टाकला होता. नेक्स्ट, संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई असावी असे पुढीलपैकी कोणी सुचवले होते? खाडीलकर यांनी, प्रगारपाध्याय यांनी, वरेरकर या गाडगीळ यांनी. तर लक्षात ठेवायचं जे याचं योग्य उत्तर आहे वायके य कृ खाडीलकर यांनी. बघू शकता, हू फ्रॉम द फॉलोइंग ॲट सजेस्टेड डेट कॅपिटल ऑफ संयुक्त महाराष्ट्र शुड बी मुंबई. तर वायके खाडीलकर. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. वायके खाडीलकर यांनीच बघू शकता की निर्णय घेतला. माधवराव खंडेराव बागल आणि रत्नापूर कुंभार डॅशचे संस्थापक होते. फलटण संस्था प्रजा परिषद, कोल्हापूर प्रजा परिषद, दक्षिणी विभागीय प्रजा परिषद या जत संस्थान प्रजा परिषद. लक्षात ठेवायचा, रत्नाप्पा कुंभार दिसलं, कोल्हापूर प्रजा परिषद. आपल्याला हा प्रश्न रिपीट होताना पूर्वी पण दिसलेला आहे कंबाईनमध्येच. माधवराव खंडेराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार हे कोल्हापूर प्रजा परिषदेचे संस्थापक होते. नेक्स्ट, डॅश या राष्ट्रीय स्त्री संघटनेच्या अध्यक्ष होत्या. घोशीबेन नवरोजी कॅप्टन, अवंतिकाबाई गोखले,
कमला देवी चट्टोपाध्याय या सरोजनी नायडू. प्रेसिडेंट ऑफ राष्ट्रीय स्त्री जी आहे, राष्ट्रीय स्त्री संघटना संघाच्या ज्या प्रेसिडेंट होत्या त्या सरोजनी नायडू होत्या. येस, लक्षात ठेवायचं आहे. सरोजनी नायडू वॉज द प्रेसिडेंट ऑफ राष्ट्रीय स्त्री संघटना. चला, अशा प्रकारे जे इतिहासाचे 40 प्रश्न आहेत जे आपण आज केलेले आहेत, हेच प्रश्न बघू शकता. हे 40च्या 40 प्रश्न येणाऱ्या घटकासाठी भरपूर महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही एकदा हा लेक्चर बघितलाच पाहिजे. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी हाय स्पीडवर पण बघितला. इथून पूर्वीचे जर लेक्चर 2.0 नाही 2.5च्या स्पीडवर जरी बघितला तरी चालेल. पण ह्या सगळ्या प्रश्नांमधनं आपल्याला प्रश्न रिपीट, म्हणजे ह्या सगळ्या जे PYQ आहे त्यातून डायरेक्ट प्रश्न रिपीट होताना आपल्याला दिसत आहेत. तर आजच्या लेक्चरला इथंच थांबू. आपण भूगोल आणि पॉलिटी पण घेऊन येण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला सर्वांना मी सांगतो की गटकाचा पेपर सोपा येणार आहे. चांगल्या प्रकारे अटेम्प्ट करा, मॅक्झिमम अटेम्प्ट ठेवा आणि पेपर थोडा मॅनेज करा. आणि पहिलेच पेपर आल्यावर बघा की पेपर किती पानाचा आहे. पेपर माझा जे अंदाज आहे ते 36 पानाचा असेल. तर चला, आजच्या आपण लेक्चरला इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.